या वर्षीची गोकुळाष्टमी 26 ऑगस्ट रोजीच म्हणजेच नेमकी श्रावण सोमवारी येत आहे। आता बऱ्याच लोकांना श्रावण सोमवारचा पण उपवास असणार आणि त्यातल्या त्यात गोकुळाष्टमीचा पण उपवास केला जातो। पण हा गोकुळाष्टमीचा उपवास कोणी करावा, का करावा, गोकुळाष्टमी का साजरी केली जाते, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी 3-4 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाच्या जन्माचा प्रसंग, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे। श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। भगवान विष्णूचा 8वा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण या महिन्यात तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो। हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे। भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे की रसलीला किंवा कृष्णलीला, मध्यरात्री भक्तिगीत गायन, उपवास, पूजा, रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो। कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो। नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो। कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला। तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता, लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते, सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस ह्या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता। जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव अनकदुंदुभी यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले। वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते। कृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्पशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता, जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता। ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्ण प्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात। कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला बाळकृष्णच म्हणजेच आंघोळ घालण्यात येते, कपडे घातले जातात, नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते। त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात। स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात। हे कृष्णाचे त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक असते। आता बघूया गोपाळकाला शब्दाचा अर्थ। गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या ह्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो। काला म्हणजे एकत्र मिळवणे। पोहे, ज्वारीच्या लाह्या, धनाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला हा एक खाद्यपदार्थ असतो। हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते। श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते। गोमंतकात याच काल्याला गवळण काला म्हणतात। हा काला तिथल्या कलावंतीनी करतात। त्याच एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्ण लीलेची गाणी म्हणतात। शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात। हा गवळण कला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो। श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे? जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे। मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा। यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी। यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी। धूप दीप नैवेद्य दाखवावा। श्रीकृष्णाची आरती करावी। पूजा करून पुरुष सूक्त विष्णू सूक्ताचे स्तवन करावे। वाद्याचा घोष, गीतांचे मंगलस्वर, पुराण इतिहासातील निरनिराळ्या स्वक्त कथा ऐकत रात्री जागरण करावे। गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण करावे। यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा। तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याची लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। आता सर्वात महत्त्व म्हणजे यातलं तुम्हाला काहीच समजलं नसेल की नक्की उपवास कसा करावा, काय करावा, आपलं सर्वसाधारण मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण बाकीचे जे उपवास करतो फराळ करून, तर तसे केले किंवा फळाहार करून केले किंवा निरंकार राहून केला तरी तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होणार आहे। फक्त तुमच्या मनामध्ये ती दृढ इच्छा पाहिजे की माझ्या मनात जी इच्छा आहे ती भगवान श्रीकृष्ण नक्की पूर्ण करेल।
आता या श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी? जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाया, धनाच्या लाया, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपापल्या पद्धतीनुसार व्रताचरण करावे असे सांगितले जाते. रामकृष्ण हरी.